ती सुद्धा अगदी रिझनेबल दरात, अगदी स्वस्त दरात, कारण ही भांडी इथे मॅन्युफॅक्चर्स होतात, त्यामुळे तुम्हाला इथे ही भांडी अगदी स्वस्त दरात मिळणार आहेत आणि खूप चांगली, युनिक, पारंपरिक आणि नवीन अशा दोन्ही डिझाईनमध्ये इथे भांडी मिळतील तुम्हाला। तर तुम्हाला माहीतच असेल की तांबा पितळेची भांडी आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, किती आपल्या शरीराला याची गरज आहे। तर तुम्हीही तुमच्या किचनमध्ये ही भांडी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचं आरोग्य सुद्धा अगदी चांगलं राहील। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे अगदी पारंपरिक असे डबे आहेत आणि सर्व भांडी ही पारंपरिक आहेत। तशीच यांनी नवीन डिझाईनमध्ये सुद्धा ही भांडी तयार केली आहेत आणि ती नवीन डिझाईन सुद्धा एवढीच सुंदर आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही स्टीलची भांडी बघितलात आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे तांबा आणि पितळेची भांडी, जी आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायक असतात। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील। फ्रेंड्स, तुम्हाला इथे जी मी प्राइस दाखवते आहे ती फिक्स प्राइस नसून त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, त्यामुळे ही प्राइस तुम्ही गृहीत धरू नका, कारण की माझ्या अदर्स व्हिडिओमध्ये मला प्राइस विचारली जाते, त्यामुळे फक्त मी प्राइस दाखवते आहे, बाकी या प्राइसचा काही संबंध नाही। तुम्ही आल्यावर तुम्हाला कळेलच की ही भांडी किती स्वस्त आहेत। हा दिवा बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, अगदी सुंदर असा वर दिवा आहे आणि खाली कासवाचा शेप दिला आहे। अशा युनिक डिझाईनमध्ये सर्व भांडी बनवली गेली आहेत। तांबा पित्तळ आणि खूप चांगल्या क्वालिटीचे तांबा पित्तळ आहे हे काळं पडत नाही। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पितळेची मूर्ती आहेत, सर्व देवांच्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत। तुम्हाला लहान मोठे ज्या साईज मध्ये तुम्हाला हव्या आहेत मूर्त्या, त्या साईज मध्ये इथे मूर्त्या उपलब्ध आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा
जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता तुम्ही कपबशी सेट आहे. खूप सुंदर दिसत आहे बघा. तुम्ही गिफ्ट पण करू शकता कोणालाही. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता कन्यादानासाठी भांडी आहे बघा. ते अगदी तयार सेट करून ठेवला आहे. त्यानंतर इथे हंडा कळशी सुद्धा आहे जे कन्यादानात दिले जातात. याच्यावर ही जी प्लेन हंडा कळशी आहे त्याच्यावर पण एक युनिक अशी डिझाईन येते. सध्या ते उपलब्ध नाही आहेत. कदाचित तुम्ही आलात की ते असतील, तर ती पण खूप छान दिसतात. तर अशा प्रकारे इथे कन्यादानाची भांडीही तुम्हाला मिळतील. त्यानंतर इथे बघा फ्रेंड्स, हे सर्व जे इथे बनवून ठेवलं आहे हे सर्व कन्यादानासाठी आहे. वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे आणि वेगवेगळे पीस लहान मोठे साईज करून ठेवले आहे. तर हे अगदी सेपरेट असं बनवून ठेवलं आहे कन्यादानासाठी, जेणेकरून जेव्हा तुम्ही इथे याल, जी कन्यादानाची भांडी आहे ती घेण्यासाठी इथे आलात की तुम्हाला इथे तिथे शोधाशोध करावी लागणार नाही. असं तयारच ठेवलं आहे बघा कन्यादानासाठी खास. वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे आणि जसे हवेत तशा प्रकारचे इथे कन्यादानाचे सेट बनवून ठेवले आहे. तर ही एक खासियत आहे. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बॉटल्स आहेत. खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे बॉटल्सची. त्यानंतर इथे हंडा बघा. हंडा जे आहे तो पण वेगळ्या प्रकारे तयार केला गेला आहे. तुम्हाला वेगवेगळे डिझाईन मिळेल आणि लहान मोठ्या सगळ्या प्रकारचे इथे हंडे आहेत आणि त्याला कॉक सुद्धा आहे बघा. तर आपल्या आरोग्यासाठी यात ठेवलेलं पाणी खूप आरोग्यदायी असतं. यातलं पाणी पिल्याने आपलं शरीर खूप निरोगी राहतं. तर आपल्या घरात अशी भांडी नक्कीच तुम्ही ठेवली पाहिजेत. तर फ्रेंड्स, इथे बघा हे गोल्डन प्लेटेड गिफ्ट बॉक्स आहे. तर कोणाला तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे. खूप छान दिसतात ही भांडी आणि हे गोल्ड प्लेटेड आहे. तर अगदी युनिक असं हे बनवलं गेलं आहे बघा.
अगदी ज्यांना तुम्ही गिफ्ट देणार ते इतके खुश होतील ना, खरंच. बघू शकता तुम्ही. तर छान असं हे डिझाईन केलं गेलं आहे बघा. तर याबद्दल नक्की कमेंट्स करा, हे तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट बॉक्स. त्यानंतर इथे स्पून, फोक हेही तांबा पितळेमध्ये अवेलेबल आहेत. हे बघा फ्रेंड्स, डिनर सेट किती सुंदर दिसत आहे. हे तुमच्या डिनर टेबलवर जर हा सेट ठेवला ना, आणि तुमचे जे पाहुणे येतील, जे गेस्ट येतील, ते इतके खुश होतील ना हे बघून, की त्यांचं पोट असंच भरेल. एवढं सुंदर हे डिझाईन केलं गेलं आहे. त्यानंतर हे स्टीलची टाकी, याबद्दल तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर ही पूजेसाठी लागणारी सर्व भांडी इथे उपलब्ध आहेत. आणि फ्रेंड्स, इथे जुनी भांडी देऊन तुम्हाला त्या बदल्यात नवीन भांडी दिली जातात. तर तुमच्याकडे जर जुनी भांडी असतील तर तीही तुम्ही इथे आणून एक्सचेंज करून घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक